शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. डॉक्टर अनिल पाटील यांना स्वर्गीय अरुणभैया नायकवडी स्मृती पुरस्कार जाहीर. वाळवा येथे 24 फेब्रुवारी रोजी होणार वितरण. वाळवा येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 21वा स्वर्गीय अरुणभैया नायकवडी स्मृती पुरस्कार रे शिक्षण संस्था साताराचे संघटक डॉक्टर अनिल आप्पासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यात दापोली कोकण कृषी विद्यापीठमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वैष्णवी देवीदास इंगवले देशमुख यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती हुतात्मा समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वर्गीय अरुणभैया नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 18 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. डॉक्टर अनिल पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं बहुमोल योगदान, रे शिक्षण संस्थेतील त्यांचे कार्य आणि कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे चेअरमन म्हणून राबवलेले विविध शैक्षणिक प्रकल्प यांची दखल घेऊन यंदा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. या सोहळ्याचे आणखीन एक प्रमुख आकर्षण म्हणजे युवा गुणवत्तेचा होणारा गौरव. दापोली कृषी विद्यापीठमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गवगवीत यश संपादन करणाऱ्या वैष्णवी देवीदास इंगवले देशमुख यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या यशाची दखल घेण्यासाठी हा सन्मान आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा स्वर्गीय अरुणभैया नायकवडी यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी स्मारक सभागृह वाळवा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुरस्कार वितरण समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्वर्गीय अरुणभैया नायकवडी यांचा 24 फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या दिवशी अरुणभैया नायकवडी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अजित अप्पासाहेब पाटील यांना द्यायचं निवड कमिटीनं निश्चित केलेलं आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम आणि रयत शिक्षण संस्थेच्या उभारणी, दर्जा सुधारणं, नवनवीन ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सुरू करणं या अनुषंगानं निवड समितीनं त्यांची निवड केलेली आहे. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी एक्सटेन्शन विभागामध्ये ज्याने MSc केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्या वैष्णवी देवीदास इंगवले देशमुख प्रथम आलेले स्टुडंट जे आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचाही पुरस्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला जातो. या संयुक्त कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आपल्याला आवाहन करतो.